हे बघ. हाय, वेलकम टू माय चॅनेल. आज आपण निघाला आहे पेट फार्म, जपालोपी पेट फार्म अँड हाऊस रायडिंग सेंटरला. आम्ही आता इथं पोहोचलेलो आहे जपालोपी पेट फार्मला. चला तर आता एक्सप्लोर करायचं आहे. खूप छान आहे, लहान मुलांसाठी पेट्स वगैरे तुम्हाला दाखवते. चलो. जपालोपी सेंटर हे सोमाटणे टोल कॅबच्या तिथेच आहे. अलीकडूनच आपल्याला राईट टर्न घेऊन जायचं आहे. आणि या पेट फार्मचं सगळं बुकिंग वगैरे तुम्हाला सगळं ऑनलाईन करावं लागतं. त्यांच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन बुकिंग करू शकता. बुकिंगमध्ये तुम्हाला पहिला 50% फी भरावी लागते ॲडव्हान्समध्ये. आणि जेव्हा तुम्ही त्या पेट फार्मला व्हिजिट करता त्या दिवशी तुम्हाला राहिलेली उर्वरित 50% फी तिथे द्यावी लागते. याची मोठ्यांसाठी फी आहे 990 रुपये आणि लहान मुलांसाठी आहे 770 रुपये चार्जेस आहेत. इन्क्लुडेड पेटिंग टूर आणि व्हेज बफेट मील आहे. तेथे जेवण आहे इन्क्लुडेड. त्यामध्ये आपण 3 स्लॉटमध्ये बुकिंग करू शकतो. मॉर्निंग, आफ्टरनून आणि इव्हनिंग स्लॉटमध्ये आपल्याला हवं तेव्हा आपल्या स्लॉटमध्ये आपण बुकिंग करू शकतो. आम्ही आफ्टरनूनला आलेलो आहे. आफ्टरनूनच्या स्लॉटसाठी 12 ते 2:30च्या स्लॉटसाठी आलेलो आहे. हे त्यांचं ऑफिस आहे. इथं तुम्हाला राहिलेली 50% उर्वरित रक्कम द्यावी लागते आणि कन्फर्मेशन झाल्यानंतर पुढे एंट्री दिली जाते आपल्याला. बघू शकता इथे सगळे इकडे निघालेले आहेत आणि इथं ग्रीनरी, झाडं वगैरे खूप छान आहेत. खूप भारी वाटतं हिरवगार बघायला. आणि हे आहे ते हाऊस रायडिंगसाठी त्यांचं ग्राउंड आहे. इथे हाऊस रायडिंगचं ट्रेनिंग पण दिलं जातं. मस्त झाड आहेत. हो, चिकन्स. हे असे मोठे मोठे हायटेड हे पेट डॉग आहेत सगळे. यात फिश आहेत ग, म्हणून तुम्ही दगड टाकू नका म्हणजे. ठीक आहे. थोडं मोठे आहेत गे. ते इमो काय त्रास असते. इमो त्याची मोठी अंडे असतात. इमो नाही काय करत. कसं करते. कर माया कर. दोन मिनिटं इकडे. So today you all have come to visit the petting farm where you will be interacting with the animals and birds, feeding them with your own hands when you enter the enclosure. Now this is a petting basket as we call it. It is given to kids only, so you bigsters, if you don't get one, please don't try. Now in this basket is a treat for the animals or the birds. It's not to fill their stomachs up. So let's start with the bread. The bread are for your geese and duck. Now when you go into the fish pen or the duck pen, you will not take the bread from your baskets and start tossing it. In fact, you take small portion in your palm, cup it and bend. The geese and ducks will start pecking and eating it. Do not worry about getting bitten by a geese or duck because they have no teeth. Yeah? इथे सगळे इन्फॉर्मेशन देऊन झाल्यानंतर सगळ्यांना एक बकेट दिली जाते. त्यामध्ये पेटना फीडिंग करण्यासाठी खाऊ दिला जातो. त्यामध्ये प्रत्येक पेटचा वेगवेगळा खाऊ असतो. ब्रेडचे तुकडे, गाजर, कॉलीफ्लॉवरचे पानं वगैरे असे त्यामध्ये सगळा खाऊ असतो. इथे प्रत्येक ग्रुपला एक गाईड दिला जातो. ते आपल्याला सगळी प्राण्यांची माहिती सांगतात. प्राण्यांना कसा हात लावायचा, कशा प्रकारे त्यांना फीड करायचं, कोणत्या प्राण्यांना कोणत्या त्या बकेटमधला खाऊ द्यायचा, ते सगळं सांगतात इथे. त्याच्यामुळे आपल्याला काही भीतीची गरज नाही. बघा माझ्या हातात बसल्यात आहे का. अरे खूप छान वाटतंय. बिठा दिए
वो कभी बर्ड पे पाँव रख देगा कोई। हे बघ सगळे माझ्या हातावर आलेत. बंद करा त्याला, बंद करा. हे जात नाही की मी घालवतो त्याला. तो खाली वाका. इथे पेट फार्म मध्ये ना प्राण्यांची खूप अशी मजेशीर गमतीशीर नावे ठेवलेली आहेत प्रत्येकाची. नेक पे करनी पैदा है, कुछ आगे के पेट पैदा है. तो इनको है ना लंबा पत्ता लेना है. लंबा पत्ता. और इसको कंटिन्यू होल्ड करना है, लीव नहीं करना. कसं खाते स्वप्न? पुढं सर, पुढं सर. वाव, खाली पडलं नाही खात. हे बघ आरू, हा मी असं सांगते ना. इकडे बघ. We'll go and sit there. आपण जवळ गेलो ना ते पळून जातात. आपण त्यांचं जास्त जवळ नसते राहायचं. अरे टर्टल. इनको फीड नहीं करना, डोंट फीड. नहीं छू सकता है. जिसको डर नहीं लगता वो पकड़ सकता है, लेकिन किधर पकड़ना है वो बताता हूँ. जो आगे के पैर है ना, इनको छूना नहीं बिल्कुल, और उनको मुंह को बिल्कुल नहीं छोड़ना. मिडल में पकड़ना है. दोनों पानी जा रहा है. वाव, अरे हाय कर लांब ना, टच करू नको. वाव, कसलं कठीण आहे ना वरचं. शेल हार्ड असते एकदम. किती छोटं दिलं त्यांना. साईड. हा, तर पकडलं ना सोडणार नाही ते. हा खाली सोड, खाली सोड. हा सोड, खाली खाली सोड. हो आता पाण्यात जम्प करते बारू. जम्प. 1 2 3 जम्प. वेट करना, डोंट फीड, वेट कर. डोंट टच पैसा, ऐसा खाली अंदर डालना. असं काय ना, थांबली घेते मी सांग. आने वाला है. खाली को हात लगा दो. टच करा. वाव, खाते की ग? छान आहे, छान आहे. वाव, त्याचं ते खाते. खाते यारू. कॅरेट खाते. टोकाने द्यायचं, टोकाने.
नॉर्मल टाइट पकड़ो और उसके मुंह में डालो और पहले बाइट में छोड़ना है। गिव इट एंड गिव इट। वाह गोठला आधी बोलला जायचं आणि मग हम्माला कधी खाते किती तर खाते आणि ते बोट पाहू शकतात. फिरलं ना का तेव्हा बोट खूप भारी येतात. केवढे येतात बघा. डॉंकी बुल और अरे हे पण दे. बेबी लॅम्ब बचे हे पण ते लीव्स पण खाते दे ना. गाड्या बहुत टेबल आता चलो अभी डॉंकी है बुल है उसके बाद लंच मला हे आवडते. छोटा आहे. चला पुढे आता क्यूट आहे क्यूट आहे. बघा रो काय असं आहे ना. इथं थांबायचं आता असं सोडायचं. लेट हिम फिनिश. हे मागे सरक आता. काय हो, ये वाली. क्लोज कर. तर दे ना. ओढ 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 ओढ. सपना बकेट वर ना. बकेट वरतात. हा मोठ्याला दे. मोठ्याला दे म्हणले. मोठ्याला दे म्हणले. पिऊ आरो दे की त्याला खायला. आमच्या तर पेट टू झालेली आहे आणि आम्ही जेवायला घेतलेलं आहे. जेवणाच्या ताटामध्ये बघू शकते खूप काही काही आयटम आहेत. पिझ्झा, पुरी, बटाटा भाजी, पास्ता, भजी आहेत, ब्राउनी, वफल, सँडविच, एवढं सगळं आयटम आहेत. खूप छान जेवण होतं. टेस्ट पण खूप छान होती. नंतर तुमचं पेट टूर झाल्यानंतर तुम्ही हॉर्स राईड, पोनी राईड करू शकता. त्यासाठी मोठ्यांसाठी 600 रुपये तिकीट आहे आणि लहानांसाठी 500 रुपये तिकीट आहे. जे आपण पेट टूरमध्ये तिकीट काढलेलं त्यामध्ये हे इन्क्लुडेड नाही आहे. हे आपल्याला सेपरेट पे करावे लागतात पोनी राईडचे आणि हॉर्स रायडिंगचे. मस्त आता जेवण वगैरे झालं. आता सगळे ॲनिमल वगैरे फिरून झालेत. आता जायची वेळ झालेली आहे. 12 ते 2:30चा टाइम स्लॉट आम्ही बुक केलेला आणि लहान मुलांसाठी हा बेस्ट स्पॉट आहे. व्हिजिट करा. छान आहे. चला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.